आमची जागा MIDC मध्ये आहे, तर त्या ठिकाणी आम्हाला परमिट रूम बिअर बारचं लायसन काढायचं आहे, तर आम्हाला ते लायसन मिळू शकेल का? मित्रांनो, जर जागा तुमची MIDC मध्ये असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे बघितलं पाहिजे आहे, ती जी जागा आहे ती कमर्शियल झोन मध्ये आहे का इंडस्ट्रियल झोन मध्ये आहे. जर ती जागा इंडस्ट्रियल झोन मध्ये असेल, म्हणजे इंडस्ट्रियल एनए झाली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला परमिट रूम बिअर बारचं लायसन मिळू शकणार नाही. किंवा जर तुम्हाला त्याच जागे पाहिजे असेल तर तो तुम्हाला झोन बदलावा लागेल, इंडस्ट्रियलचा कमर्शियल झोन करावा लागेल. आणि ही खूप थोडीशी अवघड, आणि अवघड म्हणण्यापेक्षा लेंदी प्रोसेस आहे. ही जे झोन बदल असतो हा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाही तर मुंबईला तो होत असतो. त्यामुळे थोडीशी अवघड आणि लेंदी प्रोसेस आहे झोन चेंजची, म्हणजे इंडस्ट्रियलचा कमर्शियल झोन करणे ही. आणि जर जागा तुमची कमर्शियल झोन मध्ये असेल, कमर्शियल एने असेल, म्हणजे बघा MIDCतल्या जागा पण जास्त करून इंडस्ट्रियल झोन मध्ये असतात, इंडस्ट्रियल एने असतात, आणि तरी सुद्धा काही जागा कमर्शियल झोन मध्ये असतात, कमर्शियल एने असतात. जर तुमची जागा कमर्शियल झोन मध्ये असेल, कमर्शियल एने असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जरूर परमिट रूम बिअर बारचं लायसन हे घेऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला त्या गावची, म्हणजे तो 712 वगैरे समजा ते गावाचं नाव येत असेल तर त्या गावची परमिट रूम बिअर बारची परवानगी, म्हणजे NOC वगैरे काही सुद्धा लागत नाही. ज्या रेग्युलर आपल्या बांधकाम परवाना, बांधकाम पुनर्वसन दाखला, तुमच्या MIDC दाखला, हे जे नॉमिनल दाखले आपल्याला मिळतात, जनरली उपलब्ध होतात, त्याच्यावरती आपलं परमिट रूम बिअर बार सुरू होऊ होतं. आम्ही दिलंय सातारा MIDC मध्ये, आम्ही दिलंय, व्हाईट हाऊस नाव आहे त्या हॉटेलचं. तर तुम्हाला उलट मी तर म्हणेन, कमर्शियल एने असेल जर जागा तुमची MIDC एरियामध्ये, तर रेग्युलर जागेमध्ये काढण्यापेक्षा MIDCतल्या जागेमध्ये परमिट रूम बिअर बार वाणिज्य असेल त्या जागेमध्ये काढणं सोपं जातं. धन्यवाद.